रिलीजची वेळ येते तेव्हा आणखीन एक परत एक चॅलेंज असतो, कारण रिलीजला परत पैसे, त्याची वेगळी पब्लिसिटीचे PNR ज्याला आपण म्हणतो त्याचे सगळे. तर हे सुद्धा तुम्ही असेच जमवलेत आणि तुम्ही जमवतायत असून, कारण आता 19ला रिलीज आहे, तुमच्याकडे साधारण अर्धे पैसे हातात आहेत, अर्धे. तर हे कुठून येतं रे हे सगळं गट्स? काय म्हणजे कुठून येतो हे सगळं? म्हणजे झोप लागणार नाही एखाद्याला, यु नो. पण हे काय आहे, काय मॅजिक आहे? मग काय ना, आम्ही मगाशी म्हटलं सिनेमाचे शेतकरी आहोत. आता काय होतं, शेतकरी उगवतो हे होतो, शेतकऱ्याला लक्षात येतं बॉस तुलाच विकावं लागणार आहे मार्केटमध्ये. हां, तर कॉर्पोरेट आले, त्यांचे काही अडचणी होत्या, मोठमोठे जे आहेत स्टुडिओज अँड ऑल, त्या अडचणी होत्या, त्यामुळे ते. पण सिनेमा सगळ्यांना फार आवडला. आजही तुम्ही विचाराल ते म्हणते की अरे वा मस्त प्रश्नच सिनेमा नाही. असं होतं. पण त्यांची जी काही आणि मला एक वाटलं की अरे आपण हा करूया का एक प्रयोग असा, म्हणजे आपण बनवले. आता हे डोक्यातही नव्हतं म्हणजे की आपल्याला हे पण म्हणजे सादरही करावं लागेल, सादर करीत आहे सिने, असं मला वाटलं नव्हतं. म्हटलं बघूया, करूया. मग पिकलची आमची फार आधीपासून ओळख होती, त्यांनी पाहिला, ते म्हणाले चला, त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि मला वाटतं या सगळ्यामध्ये ना जे काय म्हणतो ना आपण, मला वाटतं फेथ, श्रद्धा जो भाग आहे ना, तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे. ते देव असेल, कुठला वैचारिक भूमिका असेल, हे असेल, ती श्रद्धा मग तुझी कशावर श्रद्धा आहे? माझी याच्यावर आहे की जसं मगाशी विजयने ते कोट केलं, ते की तुम्हाला इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, आत्तानं तुम्हाला असं जाणवतं की का, म्हणजे एवढे आम्ही गेलो, फिल्म सगळ्यांना आवडते, का नाही होते, तर नियतीची अशी इच्छा आहे का की तुम्हीच करावं.